हॅलो हाय, मी आलेलो आहे पनवेलच्या जवळच आलेलो आहे। पनवेलपासून 8 किलोमीटर अंतरावरती एक हनुमानाचा भव्य असा पुतळा आहे, माझ्या मागे आहे। हे ठिकाण पनवेलपासून 8 किलोमीटर अंतरावरती आहे। मुंबई पुणे जुन्या हायवेनी प्रवास करताना आपल्याला कोण पोलीस स्टेशन लागेल, तिथूनच उजवीकडे वळायचं आहे आणि तिथून 2 किलोमीटर अंतरावरती सावळा आपटा या ठिकाणी एक फाटा फुटतो। सावळा मार्गे आपटा हा रस्ता आहे, त्याच रोडनी येऊन 2 किलोमीटर पुढे येऊन आपल्याला हा हनुमानाचा पुतळा आणि खंडोबा दत्त आणि गणपती असे तिघांचं छोटंसं मंदिर त्याच्या बाजूला आहे आणि हनुमानाच्या पलीकडच्या बाजूला शनिदेवाचं छोटंसं मंदिर आहे। चला बघूया माझ्याबरोबर हा संपूर्ण परिसर आणि हा भव्य पुतळा। जय हनुमान। माझ्या पर्सनल कामासाठी मी पनवेलला आलेलो आणि पनवेलवरून मी जुन्या मुंबई पुणे हायवेनी सावळा मार्गे आपटा रोडने रसायनीच्या दिशेने जाताना मला हे मंदिर आणि हनुमानाचा पुतळा दिसला। मी त्याचा छोटासा व्हिडिओ करतोय। प्रवेशद्वारावर खूप सुंदर असे कोरीव काम केलेले आहे। वरील बाजूस एक देवी आणि 2 हत्तीची मूर्त आहे। समोरच दत्तदेवांची एक सुंदर अशी मूर्त आपलं लक्ष वेधून घेते। खूपच सुंदर आणि देखणी अशी मूर्त आहे आणि डावीकडील बाजूस गणपती बाप्पा विराजमान आहेत। काळ्या पाषाणामध्ये कोरलेली खंडोबाची सुंदर मूर्त आहे। तेव्हा किती सुंदर अशी कोरीव काम करून खंडोबाची मूर्त आहे। खंडोबाचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आपण आता पुतळ्याच्या जवळ जे हनुमानाचं छोटंसं पुतळा आहे तो बघूया। पुतळ्याच्या खालच्या बाजूला आहे हा हनुमानाचा पुतळा आणि हा मुख्य पुतळा आहे, तो सुद्धा खूप भव्य आहे। मी उभा आहे तर त्याच्या गुडघ्यापर्यंतच माझी उंची आता येते, इतका उंच पुतळा तो आहे। पुतळ्याच्या डावीकडली बाजूस एक शनिदेवाचं छोटंसं मंदिर आहे। आपण आता शनिदेवांचं दर्शन घेऊया। हे मंदिर शिवगंगा वॉटर पार्क आणि रिसॉर्टच्या जवळ आहे। तसेच सोमाटणे गावाच्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्येच हे मंदिर आहे। तुम्ही कधी या भागामध्ये आला असाल पनवेलच्या जवळपास तर नक्कीच या पूर्ण परिसराला भेट द्या। खूप सुंदर मंदिर आहे। जो हनुमानाचा पुतळा आहे त्याचा मी छोटासा व्हिडिओ केलेला, तो तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।